सैफ अली खान हल्ला प्रकरणी ही बातमी समोर येते। अखेर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक करण्यात यश आलेलं आहे। कासार वडवली ठाण्यातून हद्दीतून अटक केलेली आहे। आरोपीला कासार वडवली हद्दीमधून अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचं नाव सज्जद मोहम्मद उर्फ बिजोय दास असं आहे। अखेर आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। अखेर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। कासार वडवली हद्दीमधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे। जवळपास 3 दिवसानंतर आता आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। आरोपीचं नाव सज्जद मोहम्मद उर्फ बिजोय दास असं सांगण्यात येत आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे। 2-3 दिवस हातावर तुरी देत असलेला हा आरोपी अखेर पोलिसांच्या अटकेत आलेला आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे। 2-3 दिवस पोलिसांना चकवा देत असलेला हा आरोपी अखेर अटक झालेला आहे। आरोपीला कासार वडवली हद्दीमधून अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीचं नाव सज्जद मोहम्मद उर्फ बिजोय दास आहे। मात्र या संदर्भातली अधिकची माहिती आता आपल्याला पोलिसांकरवीच मिळणार आहे। मात्र इतके दिवस ज्याचा शोध घेत होते असा आरोपी सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। याला ठाण्यामधील कासार वडवली हद्दीमधून अटक करण्यात आलेला आहे। आरोपीला कासार वडवली हद्दीतून अटक करण्यात आलेला आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणी महत्त्वाची ताजी अपडेट आपल्या समोर येते। खार पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला आणण्यात आलं असल्याचं आता समजतंय। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला खार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, खरं तर महत्त्वाची ही बातमी सकाळ सकाळ समोर येते। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अधिकचा तपशील नक्कीच जान्हवी, जर पाहायचं झालं तर ठाण्यातील कासार वडवली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हिरानंदानी भागामध्ये हा आरोपी पकडण्यात आलेला आहे। खरं तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फौज आणि त्याचसोबत पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात फौज जी आहे ती या आरोपीला अटक करण्यासाठी तर या ठिकाणी मोठं घनदाट जंगल आहे आणि हिरानंदानी परिसरामध्ये उच्चभ्रू सोसायटी देखील आहे आणि याच उच्चभ्रू सोसायटीच्या मागे लेबर कॅम्प आहे आणि त्या लेबर कॅम्पच्या मागे घनदाट जंगल आहे। त्या घनदाट जंगलातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या या आरोपीला खार पोलीस स्थानकामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतरच 9 वाजता पोलिसांची पत्रकार परिषद देखील पार पडेल। कशा प्रकारे या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे किंवा आरोपीला शोधण्यासाठी कशा प्रकारे कष्ट घेण्यात आलेले आहेत। खरं तर शोध मोहीम मोठ्या प्रमाणात चालवली होती। टॉवर लोकेशन जे आहे ते आरोपीचं याच ठिकाणी म्हणजे कासार वडवली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हिरानंदानी या ठिकाणी सापडलं। तो एका जंगलामध्ये लपला होता। त्याला जंगलातून अटक करण्यात आलेली आहे आणि खरं तर हे लेबर कॅम्प आहे आणि या लेबर कॅम्प मधून हिरानंदानी भागातील याच लेबर कॅम्प मधून त्याला उचलण्यात आलेलं आहे। लेबर कॅम्पच्या मागे जे जंगल होतं त्या जंगलातून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता चौकशी जी आहे ती मुंबई पोलीस पुढील करतायत। अगदीच कुणाल, मात्र आपण पाहतोय 3 दिवस झाले, खरं तर आजचा 3रा दिवस या घटनेला झालेला आहे आणि जो आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफ अली खानच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो दिसला होता, पायऱ्यांवरती दिसला होता, त्याच्यानंतर अनेक सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती मिळालेत आणि साम्य कुठेतरी दिसत होतं मात्र कन्फर्म होत नव्हतं। काल जो आरोपी पकडण्यात आलेला आहे कासार वडवली मधून, असं कोणतं साम्य या आरोपींमध्ये दिसलंय की पोलिसांना कन्फर्म झालंय की हाच तो आरोपी आहे? नक्कीच त्या आरोपीचे जे टॉवर लोकेशन आहेत ते टॉवर लोकेशन सर्वात आधी पोलिसांनी ट्रॅक करायला सुरुवात केली होती। खरं तर या आधी देखील एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती मात्र तो आरोपी तोच आरोपी नव्हता। मात्र आता जो आरोपी पकडण्यात आलेला आहे हा कन्फर्म झालेला आहे कारण त्याचं लोकेशन जे आहे ते एक्झॅक्ट पोलिसांना सापडलेलं आहे। त्याचं नाव मोहम्मद
मोहम्मद सज्जाद आहे उर्फ विजय दास असं नाव सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा बांगलादेशी आहे का किंवा याचं जे आधार कार्ड आहे याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे का या संदर्भात देखील चौकशी जी आहे ती पोलीस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घनदाट जंगलाचा एरिया आहे. म्हणजे जो कासारवडवली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हिरानंदानी आहे त्या ठिकाणी हे घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलातूनच त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पुढची जी चौकशी आहे ती कशा प्रकारे होते हा नक्की भारतीय निवासी आहे की बांगलादेशी आहे हे देखील या चौकशी दरम्यान समोर येण्याची शक्यता आहे. अगदीच कुणाल, या सगळ्या घटनांकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच. तुर्तास धन्यवाद.